एसटी आंदोलनाचा पुणेकरांनाही फटका बसतोय। स्वारगेट आगारात कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू आहे। कालपासून एसटी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, त्याचा फटका पुणेकरांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। याबाबत प्रवाशांसोबत बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाणारी लाल परी जी आहे ती काहीशा प्रमाणामध्ये ठप्प झालेली पाहायला मिळते। आपण आता स्वारगेट आगारामध्ये आहोत आणि या स्वारगेट आगारामध्ये अगदी सकाळपासून जे आहे ते प्रवाशांची जी आहे ती रीग लागलेली पाहायला मिळते, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये बसेस ज्या आहेत त्या सध्या बंद आहेत, काहीशा प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि नंतर बस आल्यानंतर अशा प्रकारची गर्दी जी आहे ती बसेसच्या पाठीमागे पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्वारगेट आगारातील बस ज्या आहेत ते पूर्णपणे बंद आहेत, परंतु बाहेरून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। म्हणजे जवळपास 60% बसेस सुरू आहेत, तर 40% बसेस ह्या बंद आहेत। अनेक प्रवासी अनेक तास जे आहेत ते खोळंबलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ताई, कुठून आलाय, किती वेळ तुम्ही बसलाय आणि नेमकं कुठं जायचंय, काय त्रास होतोय बसेस बंद असल्याचा? आम्ही पुण्यात कोथरूडमधून आलोय, आम्हाला खेडला जायचंय आणि 6 वाजल्यापासून आम्ही थांबलोय। अच्छा, पहाटे 6 वाजता आला तुम्ही? हो, बरं। कारण आमची 6चीच बस होती, त्यामुळे आम्हाला 6 वाजता इथं टच व्हावं लागलं। आता 8:30 होत आले तरी सुद्धा बस नाहीये। तुम्ही काय विचारणा केली की बस कधी येणार? सांगितलं पण ते काय सांगत नाहीत नीट हां, की बस आहे म्हणून। हात बाहेर थांबा, येतात गाड्या म्हणजे। अच्छा, एवढं तुम्हाला माहित होतं की संप आहे, संप सुरू होतोय? पण माहिती, पण गाड्या सुरू आहेत, मग काय सांगितलं पण नाही ना असं। अच्छा, तर हे सगळे प्रवासी खोळंबलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी जे आहेत ते सध्या स्वारगेट परिसरामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।